गणेशोत्सव हा कोकणवासियांसाठी एक मोठा सण असतो। दरवर्षी हजारो चाकरमानी गणपतीसाठी कोकणात येत जात असतात। मात्र या प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। रस्त्याची खराब अवस्था, वाहतूक कोंडी। मात्र यंदा या त्रासापासून दिलासा देणारी मोठी खुशखबर गणेश भक्तांसाठी आली आहे। मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेत कोकणात समुद्रमार्गे जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। ही जलवाहतूक सेवा अत्याधुनिक M2M बोटीच्या माध्यमातून सुरू होणार असून येत्या 25 मे रोजी ही बोट भाऊचा धक्का येथे दाखल होणार असून माझगाव डॉक येथून थेट रत्नागिरी, मालवण, विजयदुर्ग या ठिकाणी पोहोचेल। यामुळे आता मुंबईहून रत्नागिरी केवळ 3 तास तर मालवण व विजयदुर्ग 4.5 तासात गाठता येणार आहे। संपूर्ण प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणार असून त्यासाठी परवडणारे दरही लवकरच निश्चित केले जातील असे मंत्री नितेश राणे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। M2M बोट अत्याधुनिक सर्व सुविधा असलेली जलवाहतूक बोट असून प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे। पंकज मडे, जनशक्ती, सिंधुदुर्ग। अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।